विखे प्रतिष्ठान बरडपाडा आणि त्यांच्या विरोधात जयभवानी खाटेकर हे दोन संघ आमने सामने आहेत. पहिलाच बॉल कंट्रोल नाही आहे. बीमर कॉल करण्यात आलेला आहे. ओव्हरथ्रो आणि आता बीमर +1. पहिल्याच बॉलवर अतिरिक्त 2 धावा मिळताना दिसेल. पहिलाच बॉल हातात फसला अर्जुनच्या, त्याच कारणास्तव व्यवस्थितरित्या तो ग्रिप करू शकला नाही या बॉलवर. त्याच कारणास्तव नो बॉलचा सिग्नल येतो सिरीज आणि त्यावरती ओव्हरथ्रोच्या स्वरूपात एक धाव. नो +1. अतिरिक्त 2 धावेसोबत डाव सुरू होतोय. बॅटिंग करत असताना जयभवानी खाटेकर क्रिकेट संघाचा स्ट्राईक रोटेट स्ट्राईक करायला आपण बघत आहोत देवाला. फ्रीड बॉल काव फेसला टर्न केला. फिल्डर उपस्थित. झेल जरी स्वीकारला असता तरी काही नुकसान नसतं. मात्र एकच धाव त्या ठिकाणी पूर्ण झालेली आहे आणि धावसंख्या दाफलकावरती या सिंगल्सच्या सोबतीने एकूण अंकित होती ती 3. 3 ऑन बोर्ड. त्याबलेला वेगवान चेंडू पण डाव्या स्टिकला सोडून चाललाय. तेच निर्देशित करतायत पंच, तेच सांगतायत. व्हाईट बॉल मात्र घोषित करण्यात आलेला आहे. मिळेल ते एक अतिरिक्त धाव, एक्स्ट्रा धाव आणि एक्स्ट्रा धावेसहित सध्या स्कोर आपण बघत आहोत तो 4. 4 ऑन बोर्ड. या वेळेला आणखीन एक खराब बॉल डाव्या स्टिकला सोडून चालला. व्हाईट बॉल. आणखीन एक अतिरिक्त धाव सध्या बहाल करत असताना आपण बघत आहोत गोलंदाज अर्जुनला. अर्जुन म्हटलं तर सातत्यता नेहमी या गोलंदाजाकडून पाहायला मिळत असते, पण एंड ऑफ सीझन प्रॅक्टिसचा थोडा अभाव आहे आणि त्याच कारणास्तव सध्या आपण बघत आहोत एक्स्ट्रा धावा बहाल होत असताना. स्लोवर वन फिरून मारण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. बॉल हवेत. मात्र स्कोरलेगचा फिल्डर पोहोचू शकला नाही. आउटफील्ड अत्यंत वेगवान आहे. 3 फिल्डर तिकडे पोहोचतायत. बॅकअप केलंय तोपर्यंत मात्र सहजरित्या या 2 धावा पूर्ण होताना दिसत आहेत. या चान्सेस ग्रॅप कराव्या लागतील, या कॅचेस पकडाव्या लागतील. विखे प्रतिष्ठान बरडपाडासारखं तगडं चॅलेंज तुमच्या समोर आहे. या ऑपॉर्च्युनिटी मिस करून चालणार नाही. स्कोर आपण बघत आहोत तो सध्या 7 या आकड्यावर. 7 ऑन बोर्ड. 7 धावा सध्या स्कोर बोर्डवर. यॉर्कर खोदून काढण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटचा संपर्क घडवता आला नाही. डॉट बॉलची झाली आहे सांगता. धावफलक सध्या स्थिर. स्कोर आपण बघत आहोत तो 7 या आकड्यावर. फुल टॉस ड्राइव्ह केला समोर. लॉंग बॉलला फिल्डर फार वेगानं पोहोचतायत. सागर गुड फिल्डिंग. एक सिंगल कंप्लीट सेकंडसाठी चान्स घेतलाय आणि पुरेसा वेळ दोन्ही फलंदाजांकडे होता. तोपर्यंत 2 धावा मात्र सहजरित्या पूर्ण करण्यात आलेल्या आहेत आणि या 2 धावेसोबत एकूण धावसंख्या दाफलकावरती अंकित होती ती 9. 9 ऑन बोर्ड. स्टील 2 टू गो. यावेळेला वेगवान चेंडू शफलवर खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट्समनला फॉलो करण्यात आलेला आहे. शरीराचा वेध घेणारा हा तेच तर्राट बॉल. चेंडू बॅटचा संपर्क घडवता आला नाही. तो बॅटर स्वप्नीलला डॉट बॉलची झाली आहे सांगता. धावफलक सध्या स्थिर. 9 धावा स्कोर बोर्डवर. सुरुवात थोडी खराब होते. एक्स्ट्रा धावा बाल झाल्या होत्या, मात्र त्यानंतर या षटकात कमबॅक आणि वापसीचे संकेत देत असताना आपण बघत आहोत गोलंदाज अर्जुनला. स्टील 1 टू गो.
यावेळेला क्लीन बोर्ड, त्रिफला उद्ध्वस्त, मिडल स्टिक उखाडली, फलंदाज बाद, दांडी गुल. 9ला पहिला धक्का बॅटिंग करत असताना जयभवानी खाटेकरला फलंदाज बाद. स्वप्नीलच्या पारीचा अंत, फर्स्ट विकेट डाऊन. षटकात स्वप्नील या मॅच मध्ये 6 चेंडूत व्यक्तिगत 5 धाब्याचे योगदान देत माघारी परत आहेत. बॅटिंगसाठी पाहिले तर नवीन बॅटर या स्पर्धेचे सर्व SD ग्रुप खाटेकर आयोजित खाटेकर चषक या क्रीडा स्पर्धेचे आयोजक जगदीशजी भाग्यवंत बॅटिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकात 9 धावा. षटक दुसरं सुरू होते, गोलंदाजीसाठी सनी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. आणखीन एक जबरदस्त ऑलराऊंडर विखे प्रतिष्ठान बरडपाडाचा. यंदाच्या हंगामाचा विचार केला तर विखे प्रतिष्ठान बरडपाडा संघ चांगल्या फॉर्ममध्ये, मात्र एंड ऑफ द सीझन बऱ्याच टीमची प्रॅक्टिस सध्या बंद झालेली आहे. तरी देखील क्रिकेटसाठी वेळ आणि त्याचबरोबर गावासाठी खेळण्याकरता सर्व प्लेयर्स आतुर असतात. आणि त्यातच यंदाच्या हंगामाचा जर विचार केला तर MGC मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनची संलग्न ही हंगामातील शेवटची अंतिम रजनी स्पर्धा. यानंतर रबर बॉलच्या भरपूर टुर्नामेंट आपल्या भेटीला येणार आहेत, परंतु या स्पर्धेचं दुसऱ्या दिवसात हे दमदार पदार्पण आणि त्यातल्या त्यात हा ग्रुप बी मधील पहिला सामना. सनी गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. चला, वेळ जरा जास्त खर्च होतोय, स्पीडअप करावा लागेल. पहिलाच बॉल, स्विच हिटचा प्रयत्न चालवलाय, पायावरती बॉल आदळलाय, अपील झालं. मात्र स्पर्धेमध्ये LBW लेग बिफोर विकेट ग्राह्य धरली जाणार नाही. त्याच कारणास्तव पंचांचा लेग बायचा सिग्नल आपल्यापर्यंत आलेला आहे. पहिल्याच बॉलवर एक्स्ट्रा धाव ॲड होत असताना बॅटिंग करणाऱ्या जयभवानी खाटेकर संघाच्या खात्यात आणि एक्स्ट्रा धावेसोबत सध्या स्कोर आपण बघत आहोत तो 10 ऑन बोर्ड, 10 या आकड्यावर. शॉर्ट बॉल हुक करण्याचा प्रयत्न, वेगवान चेंडू शरीरावरती आदळलाय, धाव घेण्याचा प्रयत्न सुरू आहे नॉस्ट्राकर एंडला आणि तो यशस्वी होतोय. बॅक टू बॅक सेकंड सिंगल विथ हेल्प ऑफ लेग बायज आणि स्कोर सध्या आपण बघत आहोत 11 एका विकेटच्या मोबदल्यात. यावेळेला थोडा खाली राहिला बॉल, टप्पा पडला, चाललाय थेट यष्टी रक्षकाच्या हातात. जो बाउन्स अपेक्षित होता देविदास अर्थातच देवाला, तो बाउन्स या बॉलवर मिळाला नाही. सनी यांची जबरदस्त कॉन्फिडंट बॉलिंग कमबॅक या षटकात होत आहे. धावफलक सध्या आपण बघत आहोत ते स्थिर 11, 11 ऑन बोर्ड. यॉर्कर, शाहरुख खानने चित करून टाकले देविदासला. हात खुले करण्याची संदेश दिली नाही. रनवे, रिलीज ऑफ डिलिव्हरी, रिदमॅटिक ॲक्शन आणि त्याचबरोबर आपल्या हाईटचा पुरेपूर वापर करत असताना गोलंदाज सनीला आपण बघत आहोत. चांगलं कंट्रोल, चांगलं सीम प्रेझेंटेशन. लेग बायचा सिग्नल आणि स्कोर आपण बघत आहोत तो 12. या षटकात दोन्ही फलंदाजांना शांत आणि संत खेळण्यास प्रवृत्त केलेले, किंबहुना भाग पाडलेले ते गोलंदाज सनीनं. स्टील 1 टू गो, धावसंख्या 12. यावेळेला स्क्वेअर ऑफ द विकेट टर्न केलाय बॉल, वॅकंट एरिया, लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. जगदीश यांच्या बॅटमधून येतोय शेवट गोड करणारा दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती या इनिंगचा पहिला चौकार. एंड ऑफ सेकंड ओव्हर, षटक समाप्त होत आहेत. 2 स्कोर आपण बघत आहोत तो सध्या 8.00 धाव्याच्या धावगतीनं एका विकेटच्या मोबदल्यात 16 धावा.
स्पीडअप अपेक्षित देत 2 षटकं बरोबर 10 मिनिटात टाकलेले आहेत विखे प्रतिष्ठान बरडपाडा. षटकात 16 धावा स्कोर करण्यात आलेल्या आहेत. षटक सुरू होते तिसरं गोलंदाजीसाठी कुणाल दाखल होताना पाहायला मिळत आहेत. राऊंड विकेटनं पहिला बॉल विथ अँगल निघालाय तो थेट यष्टी रक्षकाच्या दिशेनं डॉट बॉलची झाली आहे सांगता. धावसंख्या स्थिर 16 धावा स्कोर बोर्डवर. कुणालनं देखील डॉट बॉलने या षटकाची सुरुवात केलेली. आता प्रेशर बनलाय तो बॅटिंग करत असताना स्ट्रायकर एंडला देविदासवर. यावेळेला आणखीन एक चांगला बॉल थोडा खाली राहिला विथ अँगल हलकासा बाहेर निघालाय तो थेट यष्टी रक्षक संदीप अर्थातच सँडे यांच्या हातात. बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल आता टाकलाय तो कुणालनं. सामन्याचा विचार केला तर सुरुवात खराब होती बीमर +1 पण तदनंतर मात्र गोलंदाजांनी बनवलेला दबाव आणि गोलंदाजीमध्ये सातत्यता अचूकता आणि अभेद्यता लयबद्धता आणि वेगाबरोबर दिशेवरती असणारं नियंत्रण सध्या फलंदाजी करणाऱ्या जयभवानी खाटेकर टीमला चिंतातूर केलेलं आहे त्रस्त केलेलं आहे. ते बॉलिंग करत असताना विखे प्रतिष्ठान बरडपाडणं काहीसा कानमंत्र आता देत आहेत जगदीश देविदासला कशा पद्धतीनं फुटवर्कचा वापर करून खेळायला हवा. लाक ऑफ फुटवर्क तिन्ही बॉलवरती अगदी खडे खडे खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळेला डिफेन्सिव्ह स्ट्रोक ड्राईव्ह केला समोर एक्स्ट्रा कव्हरला बॅकअप एक सिंगल कंप्लीट. चौथ्या चेंडूवरती अखेर धावसंख्येची कोंडी आता फोडली ती कुणालच्या विरोधात देविदासनं आणि स्कोर आपण बघत आहोत तो 17 स्टील 2 टू गो. टू टू गो. यावेळेला डेलिकेट टच फक्त दिशा दिली आहे मात्र डीपमध्ये बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर उपस्थित. एकच धाव त्या ठिकाणी मिळताना दिसेल. सिंगल साईज स्कोर आपण बघत आहोत तो सध्याच्या घडीला 18 ऑन बोर्ड स्टील 1 टू गो. यावेळेला आणखीन एक वेगवान चेंडू विथ पेस विथ बाउन्स बीट करत असताना बॅटर देविदासला डॉट बॉलची सांगता. षटक समाप्त झाली 3 षटकात अवघ्या 18 धावा. माफक 18 धावा. चला यानंतर इनिंग ब्रेक मध्ये टॉस आपण कव्हर करतोय. नयन गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. पहिल्या डावाचा अंतिम निर्णायक शेवटचं षटक. चला 3 षटकं 13 मिनिटात टाकलेली आहेत विखे प्रतिष्ठान बरडपाडा टीम. आता अंतिम षटकासाठी जास्त वेळ व्यतीत करू नका. लगेचच तुम्हाला हे षटक मार्गस्थ करावं लागेल. नयनवरती शेवटच्या षटकात जबाबदारी दिली आहे जगदीश स्ट्रायकर एंडला. पहिला बॉल टॅप केलाय. एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होताना दिसतोय आणि आता तो प्रयत्नही यशस्वी झालेला आहे. 2 धावा कंप्लीट. 2 धाब्यासोबत स्कोर आपण बघत आहोत तो 20 ऑन बोर्ड.
20 धावा सध्या स्कोर बोर्डवर. ऑन साइडला दिशा दिली. स्कोर ऑफ द विकेट. गॅपमध्ये चाललाय बॉल. क्षेत्ररक्षक उपस्थित. साहिल गुड फिल्डिंग. मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तो प्रयत्न अंगलट. जगदीश भाग्यवंत धावबाद. 21 ला दुसरा धक्का. यावेळेला ऑन साइडला काव फेसला टर्न केला बॉल, पण फिल्डर उपस्थित. मिस जजमेंट. सागर होते आणि त्यांच्या हाताला चटका देत निघालाय बॉल. तो सीमारेषेच्या बाहेर. कॅच ड्रॉप. मिसफिल्ड. मिस्टेक आणि त्या मोबदल्यात देत आहे 4 धावा. चौकार. कोडंकी झाले ते 25-25. पहिल्या डावाचे अजूनही बॉल बाकी आहेत 3. यावेळेला ड्राईव्ह केलं समोर. बोलच बॅक ड्राईव्ह. एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पण आता स्पष्ट नकार, कारण विकेट किपरनं बॅकअप चांगलं केलंय. एकाच धाब्यावरती समाधानी राहावं लागेल योगेशला. स्कोरबोर्डवर सिंगल सहित धावसंख्या एकूण अंकित होती ती 26-26. 10 बॉलचा सामना देविदासनं केलाय. अवघ्या 2च धावा त्यानं बनवलेल्या आहेत. डॉट बॉल पर्सेंटेज त्याच्या विरोधात कमालीची वाढलेली आपण पाहिलेली. पण येणाऱ्या 2 चेंडूत 2 जर चांगले हिट त्याच्या बॅटमधून आले तर अपेक्षित धावसंख्या गाठू शकेल संघ जयभवानी खाटेकर. आपल्याला कट केला बॉल थ्रू द बॅकवर्ड पॉइंट. फिल्डर पोहोचतील का प्रयत्न चालवलाय, पण अखेर त्यांचा प्रयत्न बेशी. बॉल निघालाय. तो स्वीपर कव्हर पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. चौकार. या चौकारासोबत सध्या धावसंख्या दाफलकवरती एकूण अंकित होती ती 30 ऑन बोर्ड. रिप्ले सध्या आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. कॉन्फिडन्स देऊन जायला स्ट्रोक देवाला. धावा दाफलकावर. शॉर्ट बॉल हुक केलाय. शॉर्ट फालेगला बॅकअप मात्र आलेलं आहे. एक धाव तिकडे मिळताना दिसेल. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न चालवलाय, मात्र आता पंचांचा इशारा आलाय. तो फलंदाज बाद. डाव संपला पहिला. बनला 31 आणि विजयासाठी 32 धावसंख्येचा पाठलाग दुसऱ्या डावात करावा लागेल. तो विके प्रतिष्ठान बरडपाडाला. 32 विन. चला, यानंतर होणारा सामना टॉस होतोय. कॅप्टन जॉईंट वाद दोन्ही टीमचे. स्वर्गीय सचिन स्मृती दहिगाव आणि त्या सोबतीनं जय गावदेव स्पोर्ट्स डोंगर नावे. कर्णधार उपस्थित झालेले आहेत.
चला नाणेफेकीचा कौल लागलाय तो जय गावदे स्पोर्ट्स डोंगरडावी टीमच्या बाजूने. निर्णय लगेचच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो इन बिटवीन 2 मिनिट्स. आठवा विके प्रतिष्ठान बरडपाडा विजयासाठी दुसऱ्या डावात 8.00 धाव्याच्या धावगतीनं 32 धावसंख्येचा पाठलाग करावा लागेल. पॉवर प्लेचं पहिलं षटक ऑन साइडला डीप मध्ये एक फिल्डर आपण बघत आहोत तो काव फेसला आणि डीप मध्ये एक फिल्डर सेट करण्यात आलेला आहे तो समोर लॉंग ऑफला. आतमध्ये एक्स्ट्रा कव्हर बॅकवर्ड पॉईंट शॉट थर्ड मॅन शॉट स्क्वेअर लेग त्याचबरोबर शॉट थर्ड मॅन आणि त्याचबरोबर वायडिश मिड ऑन. पहिलाच बॉल वेग चांगला आहे पण लाईन खराब आहे तेच सांगतायत पंच. निर्देशित करतायत वाईट बॉल. एक अतिरिक्त धाव तिकडे मिळताना दिसेल आणि एक्स्ट्रा धावेसोबत डाव सुरू. फलंदाजी करत असताना टीम विके प्रतिष्ठान बरडपाडाचा. बॉलवर एक एक्स्ट्रा धाव. ऑन साइडला अक्रॉस द बॅट खेचलाय बॉल मिड विकेट सीमारेषेच्या दिशेनं बॉल मार्गस्थ होतोय. पंचांच्या इशाने येतो वर्मा सोर निरोप साहिलच्या बॅट मधून येतोय हा स्मॅशिंग फोर चौकार. यावलीला स्विच हिटचा प्रयत्न होता बॅटच्या संपर्कात आलाय बॉल थोडा रिफ्लेक्ट झाला स्ट्रोक पण रिझल्ट बॅटिंग करत असताना साहिलच्या फेवर मध्ये एक तोय दुसरा चौकार 4 धावा. अशा पद्धतीचे फटके टेनिस क्रिकेटमध्ये पाहायला मिळत आहेत पण सध्याच्या घडीला कशा काही होणार धावा येतात ती जमेची बाब आहे. बॅटिंग करत असताना विके प्रतिष्ठान बरडपाडा क्रिकेट संघाकरता आणि धावसंख्या 4 ऐकून पुढे फ्लाय होती 3-9 9 ऑन बोर्ड. यावलीला लोवो फुलटॉस बॉल ड्राईव्ह केलाय
क्षेत्ररक्षक थोडे दूर आहेत. आउटफील्ड अत्यंत वेगवान पण व्यत्यय आला. त्याच काळास्तव देवा बॉल अडवण्यात यशस्वी होत आहेत. तोपर्यंत 2 धावा मात्र सहजरित्या मिळताना दिसतील आणि या 2 धावेसहित एकूण धावसंख्या दाफलकरती अंकित होते ती 11. 11 ऑन बोर्ड. फुल टॉस स्वीपचा प्रयत्न होता पण डाव्या स्टिकला बॉल सोडून चाललाय. आणखीन एक अतिरिक्त धाव त्या ठिकाणी मिळताना दिसेल. चेंज ऑफ पेस गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न होता परंतु लाईन लेंथ बिघडली स्वप्नीलची. त्याच कारणास्तव एक एक्स्ट्रा धाव आता मिळत असताना बॅटिंग करणाऱ्या विके प्रतिष्ठान परत पाडायला आणि धावसंख्या दाफलकावर या अतिरिक्त धावेसोबत एकूण अंकित झाली ती 12. 12 ऑन बोर्ड. यावेळेला यॉर्कर खोदून काढण्याचा प्रयत्न. भन्नाट वेग. यष्टीरक्षकाचं कौतुक करावं लागेल. चांगलं बॅकअप आलंय. रिप्ले सध्या आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. परफेक्ट ब्लॉक होल. डॉट बॉल. धावसंख्या स्थिर 12. स्टील 2 टू गो. यावेळेला आणखीन एक वेगवान चेंडू पायावरती आदळतोय. धाव हवी आहे पण लास्ट मोमेंटला अर्जुनला माघार घ्यावी लागलेली आहे. शॉट थर्डमॅनला बॅकअप येत आहे. बॅक टू बॅक सेकंड डॉट बॉल. छोटेखानी वापसीचा प्रयत्न या षटकात सुरू येतो गोलंदाज स्वप्नील कडून. धावसंख्या सध्या दाफलकावरती स्थिर 12. 12 ऑन बोर्ड. स्विच इट. पुन्हा एकदा परफेक्ट ब्लॉक होल. बॅक टू बॅक 3 डॉट. षटकाची झाले सांगता एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकात ज्यांनी बनला गेल्या त्या 12 धाबा. विजयासाठी 18 चेंडू 3 षटकं आणि आता आवश्यकता ती 20 धाब्याची. 18 चेंडू 20. चला टीम ऑर्डर नको आहे. थोडं स्पीडअप अपेक्षित आहे. जय भवानी खाटेकर फिल्डिंग सेट करा. चला वेळ जास्त खर्च होतोय जगदीश सर. पहिलाच बॉल हवेत. झेलची संधी. लॉंग ऑफचा फिल्डर पोहोचेल का प्रश्न उपस्थित झालाय पण त्याच्या आवाक्याबाहेर बॉल पडलेला आहे. तोपर्यंत 2 धावा सहजरित्या प्राप्त होत्या. धावसंख्या 14. बॉल थोडा खाली राहिला. चाललाय थेट यष्टीरक्षकाच्या दिशेनं. डॉट बॉलची झाली सांगता धाफलक सध्या स्थिर. 14 धावा स्कोर बोर्डवर. पाठलाग सुरू येतो 32 धाब्याचा. विजयासाठी या मॅच मध्ये 16 चेंडू आणि 16 चेंडूत अजूनही 18 धाब्याची आवश्यकता. स्लोवर वन. समोर ड्राईव्ह केला सेट बॅटनं. गॅप मध्ये चाललाय बॉल. फिल्डर पोहोचण्याचा प्रयत्न करतोय पण त्याचे प्रयत्न पडले तर पुढे. बॉल सीमारेषेच्या बाहेर येतो. चौकार. स्लोवर वन बरोबर बॅटच्या पुढे तो आता पिक केला आणि या चेंडूवरती चौकार वसूल केलाय तो अर्जुन. आणि या 4 धाबेसोबत धावसंख्या दाफलकावर एकूण अंकित झाली ती 18. 18 ऑन बोर्ड.
प्लेड ऑन बॅटची कडक घेत बॉल लेग स्टिक वरती ड्रग मारतोय आणि सध्याच्या घडीला बॅटिंग करत असताना विखे प्रतिष्ठान बरडपाडाला 18 धक्का दुसरा. चौदा चेंडू 14. संदीप स्ट्रॅकर यांना नवीन बॅटर, उजव्या हाताचा एक आक्रमक फलंदाज. पहिलाच बॉल हुक केलाय, बॉल अवे झेलची संधी आणि तिचा स्वीकार, फलंदाज बाद. बॅक टू बॅक दुसरा धक्का आता दिलाय तो संघ कर्णधार योगेशनं. संदीप माघारी, 18 दुसरी विकेट. वन हॅट्रिक योगेश आता विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर, संधी तर बनली आहे. यॉर्कर सन्मान देण्यास भाग पडलाय. एक चौकार वगळता जबरदस्त कामगिरी योगेश यांची 2 षटकात बनलेल्या आहेत. त्या 18 विजयासाठी 12 चेंडू आणि 32चा पाठलाग सुरू असताना अजूनही 14 धाब्याची गरज. 12 चेंडू 14. यानंतर होणारा सामना टॉस अपडेट आपल्यापर्यंत निर्णय आता पोहोचतोय. जय गावदेव स्पोर्ट्स डोंगाडबे संघानं गोलंदाजीसाठी इन्व्हाइट केलं. टीम गोलंदाजीसाठी स्वीकारित केले स्वतःला, तर बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय दहीगावला. रेडी राहा दोन्ही टीम. यानंतर होणारा सामना. जयभाऊनी खाटेकर 2 षटकात 18 धावा सध्या स्कोर बोर्डवर बनलेल्या आहेत. या मॅच मध्ये विजयासाठी 12 चेंडू, अजूनही 14 धाब्याची गरज. चला वेळ जरा जास्त खर्च होतोय, थोडं स्पीडअप अपेक्षित आहे, थोडं फास्ट खेळावं लागेल. टीम जयभाऊनी खाटेकर. डेब्युटंट रितेश आता गोलंदाजीसाठी. पहिल्यांदाच आपल्या गावच्या जयभवानी स्पोर्ट्स खाटेकर टीमला रिप्रेझेंट करत असताना हास्य त्यांच्याही चेहऱ्यावर आहे. 12 चेंडू 14 पाहायचा आता कशा पद्धतीने कामगिरी मॅच मध्ये त्याची होईल. पहिलाच बॉल फिरवलाय, शॉर्ट फानलेगच्या बाजूने काढलाय, डीप मध्ये फानलेग सीमारेषेच्या दिशेनं येतोय चौकार.
या चौकारासोबत धावसंख्या 22, 22 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. यावेळेला शॉट ऑफ गुड लेंथ होता, विकेट किपर बीट. धाव घेण्याचा प्रयत्न पण आता नकार दिलाय तो कुणालला. वाईट सिग्नल आलेला आहे, पाऊस जास्त होता तेच पंचाने आता पाहिलं. एक एक्स्ट्रा धाव आणि स्कोर आपण बघत आहोत तो 23. 11 चेंडू आता या सामन्यात शिल्लक आहेत आणि 11 चेंडूत विजयासाठी अजूनही 9 धावेची आवश्यकता. 11 चेंडू 9. यावेळेला पायावरती आदललाय बॉल, बॅकअप आले, धाव हवी आहे. नौसरा करेंडला चान्स बनलाय आणि त्या संधीचं सोनं. साहिलचं काम तमाम. 23 ला तिसरा धक्का, साहिल धाबाद. स्पीडअप अपेक्षित आहे, जरा घाई करा. कुणालकडे स्ट्राईक. नवीन बॅटर सनी त्याची सोबत देतोय. 24 धावा बनलेल्या आहेत, 10 चेंडू शिल्लक आहेत आणि 10 चेंडूत विजयासाठी अजूनही 8 धावेची आवश्यकता. 10 चेंडू 8. यावेळेला बॅटची कडा होती मात्र कॅच ड्रॉप. आणि सिंगल सहित धावा दाखल करती एकूण अंकित होत आहेत त्या सध्याच्या घडीला 25, 25. विजयासाठी 7 धावेची आवश्यकता. विथ द अँगल बरोबर मिडल आणि लेस्टिक वरून निघालाय बॉल, तो थेट एसटी रक्षकाच्या हातात. डॉट बॉलनं छोटेखानी कमबॅक करण्याचा प्रयत्न करतात रितेश. डेब्युटांट आहेत मात्र त्यांची जबरदस्त कामगिरी या सामन्यात. 8 चेंडू आता शिल्लक आहेत आणि 8 चेंडूत 7 धावेची गरज. 8 चेंडू 7. यावेळेला पायावरती आदळलाय बॉल, धाव हवी आहे आणि ते मिळेल देखील. विथ हेल्प ऑफ लेग बाईज. धावसंख्या 26, 26. 7 बॉल आता मॅच मध्ये शिल्लक आहेत आणि 7 बॉल मध्ये विजयासाठी 6 धाब्याची आवश्यकता. 7-6. यावेळेला बॅकफुटवर जात कट केला बॉल, बॅकवर्ड पॉइंटच्या फिल्डरला बीट केला. आउटफील्ड अत्यंत वेगवान आणि तितक्याच वेगानं बॉल सीमा रेषेच्या बाहेर. लेटकटचा अप्रतिम फटका. चौकार. 3 षटकात 30 बनल्या. 6 चेंडू शेवटचं षटक, 2 धावेची गरज.
6 चेंडू 2. यावलेला बॉल हवेत, मात्र फिल्डर लॉंग ऑफचे दूर. एक धाव बनली, दुसरीचा प्रयत्न चालवलाय आणि थ्रो वाईट. 2 धावा कंप्लीट. याचबरोबर सामना संपलाय, सामना जिंकलाय तो विके प्रतिष्ठान बरडपाडानं. अभिनंदन विके प्रतिष्ठान बरडपाडा. टफ अँड हार्ड लक जय भवानी स्पोर्ट्स खाटेकर. चला दोन्ही टीम हँडशेक करा आणि तदनंतरचे मैदान तुम्हाला सोडायचंय. चालू सामन्याचा सामनावीर पुरस्कार यानंतर आपण जाहीर करतोय, देतोय मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड.